नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, मुत्ते पवार सर या यूट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करीत आहे. स्वाध्याय उत्तरांसह इयत्ता 9वी विषय इतिहास व राज्यशास्त्र पाठ 4 आर्थिक विकास. चला प्रश्न पहिला अ. दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. 1. 19 जुलै 1969 साली देशातील प्रमुख डॅश बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. अ 12, ब 14, क 16, क ड 18. किती बँकांचे करण्यात आले? 14. विद्यार्थी मित्रांनो, बोर्ड परीक्षेमध्ये पूर्ण विधान लिहून योग्य पर्याय लिहून अंडरलाईन करावी लागते. 2. 20 कलमी कार्यक्रमाची डॅश यांनी घोषणा केली. अ पंडित नेहरू, ब लालबहादूर शास्त्री, क इंदिरा गांधी, क ड पी.व्ही. नरसिंहराव. इंदिरा गांधी. प्रश्न ब. पुढीलपैकी चुकीची जोडी ओळखून लिहा. विद्यार्थी मित्रांनो, या प्रश्नात आपल्याला चुकीची जोडी फक्त ओळखायची आहे, दुरुस्त करायची नाही. पहा, 4 जोड्या आहेत. 1. कावसजी दावर, पोलादाचा कारखाना. 2. डॉक्टर दत्ता सामंत, गिरणी कामगारांचे नेतृत्व. 3. ना. मे. लोखंडे, गिरणी कामगारांना सुट्टी. आणि 4. नारायण सुर्वे, कवितांद्वारे श्रमिकांच्या जीवनाचे दर्शन. मग चुकीची जोडी आहे कावसजी दावर, पोलादाचा कारखाना. या प्रश्न दुसरा अ. दिलेल्या सूचनेप्रमाणे कृती करा. एक तक्ता देतोय, तो आपल्याला पूर्ण करायचा. सर्वात पहिलं पंचवार्षिक योजना, त्यानंतर त्यांचा कालावधी आणि त्याची उद्दिष्टे. पहिली पंचवार्षिक योजना, लागलेला कालावधी आहे 1951 ते 1956. उद्दिष्ट होतं शेती आणि सामाजिक विकास. यानंतर दुसरी पंचवार्षिक योजना 1956 ते 1961. उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं औद्योगिकीकरण. तिसरी 1961 ते 1966. उद्दिष्ट आहे विषमतेचे निर्मूलन, रोजगार संधी विस्तार आणि राष्ट्रीय उत्पन्नात वाढ करणे. यानंतर चौथी पंचवार्षिक योजना, कालावधी 1969 ते 1974. उद्दिष्ट होतं शास्त्रीय संशोधन, आरोग्य व कुटुंब नियोजन. पाचवी 1974 ते 1979. आणि उद्दिष्ट ठेवलं होतं दारिद्र्य निर्मूलन, देश आर्थिक दृष्ट्या स्वावलंबी बनवणे. विद्यार्थी मित्रांनो, एक तर पॉज करून किंवा स्क्रीनशॉटच्या माध्यमातून आपण लिहू शकता. पुढच्या वर्षी जी आपण राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षा देणार आहात, त्यासाठी असे छोटे प्रश्न अत्यंत उपयोगी पडतात. त्याची पण तयारी आपण चॅनलवर करू शकतो. प्रश्न दुसरा ब. टिपा लिहा, जो 2 गुणांसाठी विचारला जातो. 1. मिश्र अर्थव्यवस्था. पहा म्हणजे काय. आता ज्या अर्थव्यवस्थेत काय म्हणतो पहा, ज्या अर्थव्यवस्थेत काही उद्योग खाजगी उद्योजकांच्या मालकीचे असतात म्हणजे प्रायव्हेट, तर काही सरकारी मालकीचे असतात म्हणजे गव्हर्नमेंटचे, अशा अर्थव्यवस्थेस मिश्र अर्थव्यवस्था म्हणतात. म्हणजे काही उद्योग प्रायव्हेट असतात, काही उद्योग गव्हर्नमेंटच्या मालकीचे असतात. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही आणि समाजवादी अर्थव्यवस्थातील चांगले गुण एकत्र आणण्याचा प्रयत्न केलेला असतो. कोणत्या? भांडवलशाही आणि समाजवादी. या अर्थव्यवस्थेत उद्योगातील नफ्याची प्रेरणा, नियमपालन, कालबद्ध नियोजन इत्यादी गोष्टींचा विचार केलेला असतो.
भारत स्वतंत्र झाल्यावर आर्थिक विकास साधण्यासाठी भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचाच स्वीकार केला. 2. 20 कलमी कार्यक्रम. भारताला विकसित राष्ट्र बनवावे या हेतूने प्रधानमंत्री इंदिरा गांधी प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी 1 जुलै 1975 रोजी 20 कलमी कार्यक्रमांची घोषणा केली. किंवा 1 जुलै 1975. या कार्यक्रमातील काही प्रमुख कार्यक्रम पुढील त्यातलं पहा. 1. शेतमजुरांना किमान वेतन देणे व जलसंधारण योजनात वाढ करणे. 2. कामगारांचा उद्योग क्षेत्रात सहभाग, राष्ट्रीय प्रशिक्षण योजना आणि वेठबिगार मुक्ती. 3. कर चुकवेगिरी, आर्थिक गुन्हे आणि तस्करी रोखणे. 4. जीवनावश्यक वस्तूंचे दर नियंत्रण, रेशनिंग व्यवस्थेत सुधारणा करणे. आणि 5. घर बांधणी, दळणवळण सुविधा, शाळांसाठी शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देणे. पुढचा प्रश्न आहे, पुढील विधाने कारण स्पष्ट करा. 1. स्वतंत्र भारताने मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार केला. आत्ताच आपण मिश्र अर्थव्यवस्थेवर चर्चा केली. 1. मिश्र अर्थव्यवस्थेत भांडवलशाही व समाजवादी अर्थव्यवस्थातील चांगले गुण एकत्रित आलेले असतात. 2. देश हिताला प्राधान्य देण्याची वृत्ती असते. कशाला? देश हिताला. 3. दीर्घकालीन विकासावर अधिक भर दिलेला असतो. 4. मोठी गुंतवणूक करून उद्योग सुरू करण्यास उद्योजक पुढे येत नाहीत, तेथे सरकारलाच पुढाकार घ्यावा लागतो. म्हणून सरकारला आणि खाजगी उद्योजकांना म्हणजे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट उद्योजकांना उद्योग सुरू करता येईल अशा मिश्र अर्थव्यवस्थेचा स्वीकार स्वतंत्र भारताने केला. 1969 मध्ये बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 1. राष्ट्रीयकरणानंतर बँकांना मिळणारा नफा हा सरकारी खजिन्यात जमा होणार होता. कुठे? सरकारी खजिन्यात. त्यामुळे योजना राबवताना तूट निर्माण झाली तर ती भरून काढता येणार होती. 2. लघु व मध्यम उद्योगांचे विकास धोरणे राबवणे आवश्यक होते. 3. लालबहादूर शास्त्रींनी अन्नधान्य टंचाई व दुष्काळ यावर मात करण्यासाठी हरित क्रांतीचा प्रयोग हाती घेतला होता. 4. काँग्रेसमधील अनेक नेते व काँग्रेस फोरम फॉर सोशलिस्ट ॲक्शन गटाचे नेते बँकांच्या राष्ट्रीयकरणाची मागणी करीतच होते. म्हणून 1969 मध्ये 14 बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले. 3. मुंबईतील गिरणी कामगार संपावर गेले. का गेले? 1. काही उद्योगात कामगारांचे पगार, बोनस आणि सुविधा जास्त असल्याने गिरणी कामगारात असंतोष वाढत होता. 2. 1981च्या दिवाळीत कामगारांना 20% बोनसची अपेक्षा होती. कामगारांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाने मालक वर्गाशी वाटाघाटी करून कामगारांना विश्वासात न घेता 8% ते 17% रकमेवर तडजोड केली. 3. बोनसमधील ही कपात अनेकांना आवडली नाही, त्यामुळे मोठा असंतोष निर्माण झाला. 4. गिरणी कामगार डॉक्टर सामंतांकडे गेले. 65 गिरण्यांमधील कामगार एकत्र येऊन 18 जानेवारी 1982 रोजी मुंबईतील 2.5 लाख गिरणी कामगार संपावर गेले. 4. पुढील प्रश्नांची सविस्तर उत्तरे लिहा. 1. 8व्या पंचवार्षिक योजनेत कोणते कार्यक्रम सुरू करण्यात आले? 1. प्रधानमंत्री रोजगार योजना.
2 महिला समृद्धी योजना, 3 मध्यान्ह आहार योजना, 4 राष्ट्रीय सामाजिक आर्थिक सहाय्य योजना, 5 इंदिरा महिला योजना आणि 6 गंगा कल्याण योजना. शेवटचा प्रश्न, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत कोणते प्रकल्प सुरू करण्यात आले? 1 दुर्गापूर, भिलाई व रूरकेला येथील पोलादाचे कारखाने, 2 सिंद्री येथील रासायनिक खतांचा कारखाना, 3 चित्तरंजन येथील रेल्वे इंजिनाचा कारखाना, 4 पेरांबूर येथील आगगाडीच्या डब्यांचा कारखाना आणि 5 विशाखापट्टणमचा जहाज बांधणीचा कारखाना. ह्या दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत हे प्रकल्प सुरू झाले. विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी या पाठाचा स्वाध्याय संपतो. याच पद्धतीचे स्वाध्याय तुम्हाला भूगोल आणि राज्यशास्त्रांच्या पाठांचे पण चॅनलवर पाहायला मिळतील. विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण टीमच्या वतीनं विनंती करतोय, आपण आपल्या या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर कृपया सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी करत असाल तर त्यासाठी लागणारा टेलिग्रामचा एक ग्रुप, ज्याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे, तो ग्रुप आपण जॉईन करा. आपली आतापासूनच राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेची तयारी सुरू होईल. चला तर भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओ पाठांसह. धन्यवाद. नमस्ते.